सीट आहे नाही उठणार. तुला कळत नाही का एकदा सांगितलं उठ इथून, जास्त इंग्लिश नको झाडू. सेकंड वन कमिंग अप. मॅडम थांबा, आधी कुठलं नाव घेणार? कुठलं नाव घेणार गर्ल्स? पहिलं काय येणार? प्रोग्रेसिव्ह एज्युकेशन सोसायटी कॉलेज, त्याच्यानंतर महेंद्र प्राईड क्लासरूम, त्याच्यानंतर गांधी फाउंडेशन. मॅम आता झोपेतून 12 वाजता तरी उठून विचारलं तरी हा sequence आहे. आणि थोडं आता अकॅडमिक्स म्हणता म्हणता मॅम मी घरचं तर 5 स्टारला मॅनेज कसं करायचं त्याचं तर एकदम रॉकिंग टेक्निक दिलेलं आहे, त्यामुळे ते तर आम्ही एकदम चांगलं अडॅप्ट करू मॅम. पण मॅम मला इथे हे सांगायचं की बाकी सगळ्यांनी सगळं सांगितले आहे त्यांचे व्ह्यू पॉईंट्स, पण सगळ्यात इम्पॉर्टंट जो होता तो होता मॅमचा करेक्शन. आपल्याला खूप जणांनी इथे येऊन आपण आधी पण प्रेझेंटेशन केले, मागच्या म्हणजे आपण जे फर्स्ट इयर केलेलं आहे आपण खूप प्रेझेंटेशन केलेत, खूप व्हिडिओज घेतलेत, पण करेक्शन मॅमनी प्रत्येक मुलीला एकतर म्हणजे 2 गोष्टी. मला पहिली गोष्ट हे सांगायचं की प्रिन्सिपल मॅमला आणि वाघ मॅमकडे एक सुपर क्वालिटी आहे जी मला कळली आहे, त्यांना माणसांशी कम्युनिकेट करायचीच गरज नाहीये, ते माणसं बघूनच माणसं आणि मुली ओळखतात. त्यामुळे यू डोंट नीड एनिथिंग टू एक्सप्लेन देम, दे नो इट. तर मग इथे मॅमनी जेव्हा कुठल्या मुलीने येऊन प्रेझेंट केलंय तर त्याच्यानंतर मॅमनी ऐकून घेतलंय. सो शी वॉज व्हेरी ऍक्टिव्ह इन हर लिस्निंग, वॉट एव्हर वी वर सेइंग. आपलं ते कसंही असो, आपलं त्याच्यामध्ये मध्ये इंग्लिश येत होतं, मध्ये हिंदी येत होतं, आपण थांबत होतो, पण मॅमनी ते पेशन्सली ऐकलं. झाल्यानंतर मॅमनी आपल्याला करेक्ट केलं. तर तो फीडबॅक आपण सगळ्यांनी घेतला पाहिजे की आपल्याला करेक्ट केलंय, आपल्याला सांगितलं आपलं काय चुकलंय. मॅमनी प्रत्येक मुलीचं हॉबी लक्षात ठेवलं होतं, आपण काय काय बोललो ते लक्षात ठेवलंय, त्याच्यानुसार मॅमनी आपल्याला 6 दिवस गाईड केलेलं आहे ऑन दॅट बेसिस. त्याच्यानंतर इम्पॉर्टंट आहे की आत्ताच्या जगामध्ये मॅमनी सगळ्यात इम्पॉर्टंट शिकवलं आपल्याला मनी मॅनेजमेंट. मनी मॅनेजमेंट हा कारण ॲट द एंड ऑफ द डे वी आर ऑल ब्रेड अर्नर्स नाव, वी आर गोइंग टू बिकम द ब्रेड अर्नर्स. तर त्याच्यासाठी आपल्याला जे मनी आपले मॅनेज करायचं आहे ते कसं करायचं की नाही माझा पगार आला सगळा दे नवऱ्याकडे, दे सासूकडे, दे आईकडे. सो नो, सो शी हॅज टोल्ड म्हणजे एम्पॉवरमेंट म्हणजे काय की नाही व्यवस्थित बोलणं वगैरे हे सगळ्या गोष्टी नाही. ॲट द एंड ऑफ द डे यू शुड हॅव युअर राईट्स इन युअर हँड्स, यू शुड बी कन्सिडरेट वाईल टेकिंग युअर डिसिजन्स. सो दॅट्स व्हॉट मॅटर्स. आणि मॅमनी दुसरं गोष्ट सांगितली की इमोशनल कोटा तुमचा कसा कंट्रोल करायचा आहे. इमोशन्स, बिकॉज वी आर अगेन टेंड टू बी लेडीज. ओके, आता मी आज कालच इन्सिडेंट झाला, मी माझ्या मुलाला अरे सोन्या माझा लाडका माझा मुलगा असं काही म्हणले नाही, जा म्हणलं तू तुझं काम कर, अभ्यास कर, मला माझा अभ्यास आहे. जास्त इमोशनल बॅगेज घ्यायचं नाही हे मॅमनी सांगितलंय. बॅलन्स करायचं आहे तर ते आय गेस हे आपण अडॉप्ट केलं पाहिजे, बिकॉज वी आर ऑल अगेन ॲट द एंड ऑफ द डे वुमेन ओव्हर हिअर. सो दिस इज एम्पॉवरमेंट. मॅमनी सांगितलं की बेसिक स्मॉल गोष्टींमधूनच एम्पॉवरमेंट येतं अँड वी हॅव टू सपोर्ट इच अदर. आपल्या गोष्टींमध्ये आपल्यामध्ये असं आहे की मी अजून हे पण बघितलं की आपल्यामध्ये पण ऍक्टिव्ह पार्टिसिपेशन झालंय. जे एवढं बॉन्डिंग आपल्यामध्ये नव्हतं की आपण प्रत्येकाला बोलताना नाही, म्हणजे एक जण इथे बोलत होतं तर तिथे बसून आपण त्याला सांगत होतो बोल किंवा थोडंसं सांग, आपण मोटिवेट करत होतो. सो दिस इज एम्पॉवरमेंट की छोट्या गोष्टीतूनच आपल्याला मोठ्या गोष्टी बोलता येतील, करता येतील. मोठ्या गोष्टी कशा, मॅमनी आपल्याला अजून सांगितलं की एथिक्स. ओके, जो नीट पेपर लीक झालाय तर तो का झाला होता लीक की कुठेतरी एथिकल आणि मॉरल ग्राउंडिंग लॅक होतं, बरोबर. तर मग हे आपल्याला जे आपण पुढची जनरेशन आपण आता स्टेप आउट करणार आहे तर या नेक्स्ट जनरेशनला आपण करायचं, तर इथे मॉरल व्हॅल्यूज आणि एथिक्स जे आहेत ते आपण पाहायला पाहिजे. तर असं आपल्या काही होणार नाही ज्याच्यातून आपल्या पुढच्या विद्यार्थ्यांचं काही नुकसान होईल ह्याच्यामध्ये. अँड अगेन लास्टली आय वुड टेल मॅम that ma'am, thank you for not only inspiring us to become, but you have taught us the smallest of smallest thing. Like for example, like when we were coming on the stage, when we were leaving, म्हणजे जे प्रोफेशनल आहे की मॅमला रिपोर्टिंग करणं, मॅमला कारण सांगणं किंवा वॉट एव्हर इट वॉज, वी हॅड टू फोकस ऑन ऑल दोज थिंग्स. So we are very thankful to this. We are even looking forward if you would come again and teach us. And definitely म्हणजे आता मॅमनी कधीच फक्त सांगायची पण गरज नाही, फक्त मॅडम असं म्हणलं तरी आम्हाला कळेल.
So thank you, ma'am. We had a really nice time.